लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नाशिककरांसाठी या आठवड्याचा शेवटचा शनिवार आणि रविवार दिनांक 2 व 3 ऑगस्ट विशेष ठरणार आहे, कारण फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया FMSCI च्या मान्यतेने आणि G4 स्मार्ट रेसिंग टेक्नो यांच्या आयोजनात मान्सून रॅली ऑफ नाशिक 2025 नाशिकच्या ग्रेप काउंटी परिसरात रंगणार आहे। या 2 दिवसीय मोटरबाईक रॅलीमध्ये नाशिकसह महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश अशा विविध राज्यातील नामांकित बाईक रायडर्स आपले कौशल्य दाखवणार असून प्रेक्षकांना थरारक आणि साहसी अनुभव देणार आहेत। पावसाळ्यातील नाशिकचे वातावरण आणि चिखलयुक्त ट्रॅकवरून रायडर्सनी दुचाकीने करत असलेले स्टंट्स हे पाहणे ही एक साहसी पर्वणी ठरणार आहे। आयोजकांनी स्पर्धक व प्रेक्षकांच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी घेतली असून आवश्यक सर्व सुरक्षा व्यवस्था सज्ज करण्यात आली आहे। स्पीड सुझुकी, GS कस्टमर्स, ग्रेप काउंटी हे मुख्य प्रायोजक असून कंट्री रॉन्च, ईशा पब्लिसिटी, द फ्लाय मंकी, अपोलो हॉस्पिटल हे सहप्रायोजक म्हणून सहभागी झाले आहेत। या संदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत गणेश लोखंडे, मयूर रोंडल, ईशा राजपूत, सुनील लहरे, धर्मेश पांचाळ, आकाश काले, तुषार घावटे, प्रांजल निकम, नरेंद्र महाजन आणि अधिराज चांदवडकर उपस्थित होते। देशभरातील नावाजलेले रायडर्स साहसी कसरती आणि चिखलातील जबरदस्त रपेट याचा थरार अनुभवण्यासाठी नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। मॅडम, शनिवार रविवार मोटरसायकल रॅलीचा थरार अनुभवायला मिळणार आहे, काय नेमकं स्पर्धेचं नियोजन आहे, काय? तर आपली ही जी स्पर्धा असणार आहे मान्सून रॅलीची, ही ग्रेप काउंटीमध्ये असणार आहे 2 आणि 3 तारखेला। याच्यामध्ये आपण बायकिंग रॅली अशी ठेवली आहे, त्याच्यानंतर स्कूटर रॅली सुद्धा ठेवली आहे आणि याच्यामध्ये फिमेलसाठी स्कूटर रॅली स्पेशली ठेवली आहे, याकरता की आपल्या फिमेलसाठी सर्वांना अपॉर्च्युनिटीज भेटले पाहिजे। आणि जे बायकिंग रॅली आहे याच्यामध्ये नाशिकमधूनही आणि आउट ऑफ महाराष्ट्रामधूनही ऑल ओव्हर इंडियामध्ये जे पण रायडर्स आहेत ते सगळे पार्टिसिपेट करणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला भरपूर नवीन गोष्टी शिकण्यासाठी भेटणार आहे। हा जो पूर्ण ट्रेल असणार आहे 25 किलोमीटरचा 25 किलोमीटरचा हा असणार आहे आणि सगळी माहिती तुम्हाला एका दिवशी आधी सगळी देणार आहे 2 तारखेला आणि 3 तारखेला आपला मेन कॉम्पिटिशन असणार आहे। 60 स्पर्धक आहे, त्याच्यामधून नाशिकमध्ये सुद्धा आहे आणि आउट ऑफ नाशिकचे महाराष्ट्राचे पण आहेत, ऑल ओव्हर इंडियामध्ये। काय विजेता जो असणार आहे हे टायमिंगवर असणार आहे, तिथे सेन्सर असणार आहे आणि जो पार्टिसिपेंट जो रायडर सर्वात पहिले त्यांचं पूर्ण ट्रेल कंप्लीट करणार आहे तो जिंकणार आहे। आणि याची पूर्ण माहिती तुम्हाला आमचं एक पर्सनल ॲप आहे G4 ॲप्लिकेशन म्हणून, ते तुम्ही प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता आणि तिथे तुम्हाला सगळी माहिती डिटेलमध्ये देण्यात येणार। आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला रजिस्ट्रेशन जर करायचे असेल तुम्ही डायरेक्टली तिथून रजिस्ट्रेशन करू शकता आणि बाकी काही तुम्हाला शंका असली तर तुम्ही आमच्याशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता। आम्ही इंस्टाग्रामवर पण आहोत आणि G4 स्मार्ट टेक्नो कम्युनिटी असं तुम्ही सर्च करू शकता। धन्यवाद। नाशिककरांना काय आव्हान? नाशिककरांना हेच आहे की ही आपली पहिली अशी अपॉर्च्युनिटी असणार आहे, तर तुम्ही नक्कीच या आणि जरी यावेळेस जर तुम्ही पार्टिसिपेट नाही करू शकले तर तुम्ही ॲटलिस्ट बघण्यासाठी नक्की या, कारण की हे भरपूर आपण TV वगैरेमध्ये बघत असतो, पण हे पहिल्यांदा आपल्याला नवीन काहीतरी रायडिंग कम्युनिटीकडनं आपल्या नाशिकमध्ये ही थ्रिल बघण्यासाठी भेटणार आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र, सलीम सय्यद, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.